महत्त्वाच्या बातमीनं कोकाटेंच्या मुंबईमधील घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आलेला आहे। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मुंबईमधल्या घराबाहेर आता पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आलेला आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि याच पार्श्वभूमीवरती आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी या ठिकाणी आता बंदोबस्तामध्ये वाढ केलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदही घेतलेली होती आणि त्यानंतर आता पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर बंदोबस्तात वाढ केलेली आहे। सागर कुलकर्णी या संदर्भातली माहिती देत आहेत। सागर, माणिकराव कोकाटे यांचा जो व्हिडिओ गेम खेळतानाचा जो गेले काही दिवसांमध्ये चर्चेला आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होत आहे। अर्थात त्या सगळ्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटेंची आज प्रेस झाली आणि त्या प्रेसमध्ये सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं की ते राजीनामा तुर्तच तरी देत नाही आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर शेतकरी संघटना, छावा संघटनेच्या वतीने राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। या सगळ्याचा अंदाज घेऊन मुंबईतल्या त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। अर्थात या संपूर्ण परिसराच्या जवळच अजित पवारांचं सुद्धा निवासस्थान आहे, तिथे देखील पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार होऊ नये या दृष्टिकोनातून खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। काही शेतकरी संघटनेचे किंवा असे विरोधक आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिसांना आहे, त्यामुळे देखील पोलीस बंदोबस्त आहे। पण काही वेळांपूर्वी नवीन जी काही माहिती उपलब्ध होती त्यानुसार त्यांना सांताक्रूज ग्रँड रोड या परिसरातल्या एका हॉटेल इथेच जे आंदोलक इथे येणार होते त्यांना त्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेतलेला आहे। पण दिवसभर इथे पोलीस बंदोबस्त जो आहे तो कंटिन्यू राहील असं सांगण्यात येत आहे। मुळात आपण माहीत आहे की मलबार हिल या परिसरामध्ये अनेक VIP मंत्र्यांचे, मुख्य हायकोर्टाचे जे न्यायाधीश आहेत त्यांचं निवासस्थान आहे, त्यामुळे सेन्सिटिव्ह एरिया आहे आणि अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी ही खबरदारी दिसून येते। निश्चित सागर, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। आपके आधार कार्ड में आपका नाम